ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. फार पूर्वी भाद्रपदातील चतुर्थीपेक्षाही माघ शुक्ल पक्षातील चतुर्थीला जास्त महत्त्व होते. कारण भाद्रपद चतुर्थीला गणेशाचे पार्थिव पूजन हे केले जाते, तर माघी चतुर्थीला गणेशाचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो. परंतु लोकमान्य टिळकांनी पार्थिव गणेशाच्या पूजेला सार्वजनिक उत्साहाचे स्वरूप दिल्यापासून भाद्रपद चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तसे असले तरी आजही अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो. यंदाही 13 फेब्रुवारी रोजी अंगारक योगावर अर्थात मंगळवारी म्हणजे आज माघी गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवाची जन्मकथा आपण ऐकू. अंगद देशात रुद्रकेतू नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची सुविद्य आणि सुशील पत्नी होती. त्यांचा संसार सुखात सुरू होता, परंतु संतान प्राप्तीच्या सुखापासून ते वंचित होते. त्यांनी देवाची करुणा भाकली. नियतीने त्यांच्या पदरी एक सोडून 2 पुत्रांचे दान दिले. जुळ्या मुलांचे नामकरण झाले, देवांतक आणि नरांतक. ही मुले मोठी होऊ लागली. महर्षी नारद त्यांच्या भेटीला आले. त्यांनी मुलांचे भाकीत वर्तवले. ते रुद्रकेतूला म्हणाले, तुमच्या पोटी जन्मलेली ही दोन्ही महापराक्रमी होतील, परंतु त्यांनी त्यांच्या शक्तीचा गैरवापर करता कामा नये, अन्यथा त्यांचा विनाश होईल. त्यांना सद्बुद्धी लाभावी म्हणून देवादिदेव महादेव यांची उपासना करायला सांगा. त्यानुसार दोघेही महादेवांची उपासना करू लागले. त्या निरागस बालकांची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. त्यांनी वर मागायला सांगितला. साक्षात देव प्रसन्न झालेले पाहून दोघांची मती फिरली. ते म्हणाले, आम्हाला अमरत्व द्या. भगवान म्हणाले, मृत्यूलोकात जन्माला आलेल्यांना मरण हे येणारच. अमरतत्वाचा आशीर्वाद मी देऊ शकत नाही. दुसरे काही हवे असेल तर ते सांगा. मुले हुशार होती. ती म्हणाली, देवा, आम्हाला आमच्या नावानुसार देवावर आणि मानवावर विजय मिळवायचा आहे. त्रैलोकीचा राज्यकारभार चालवायचा आहे. जगावर सत्ता मिळवायची आहे. लहान मुलांची मोठी स्वप्ने पाहून देव तथास्तु म्हणाले आणि अंतर्धान पावले. महादेवांचा आशीर्वाद मिळाल्यापासून दोघेही उन्मत्त झाली. सत्शील दाम्पत्यांच्या उदरी पापबुद्धीची बालके कशी जन्माला आली याचे सर्वांना आश्चर्यच वाटू लागले. तोवर या बालकांनी समविचारी, पराक्रमी, दृष्टवृत्तीची फौज तयार केली आणि स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ लोकांवर अतिक्रमण केले. त्यांनी लोकांचा अतोनात छळ सुरू केला. लोकच नव्हे तर देवही त्यांच्या भीतीने चळाचळा कापू लागले. ते महादेवांना शरण आले, परंतु या मुलांना महादेवांनीच आशीर्वाद दिला होता म्हटल्यावर त्यांना नाईलाज झाला. म्हणून त्रिदेव, समस्त ऋषी आणि देवगणांसह नारायणाला शरण गेले. त्यांनीच आपल्या चतुर्बुद्धीने यातून मार्ग काढावा अशी प्रार्थना केली. देवांतक आणि नरात्मकला देव, दानव आणि मानव यांच्यापासून अभय होते. म्हणून गणरायाने मानवी देह आणि हत्तीचे शिर धारण करून महापुण्यवान कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी देवमाता आदिती हिच्या उदरी जन्म घेईन असा शब्द दिला. सगळेजण सुखावले. महर्षी नारदांनी ही वार्ता कश्यप ऋषींना जाऊन सांगितली. त्रिभुवन पालक गणपती आपल्या घरात जन्म घेणार या विचाराने दोघेही आनंदून गेले. त्यांनी गणरायाची आराधना सुरू केली. आदिती माता गर्भवती राहिली. 9 मास पूर्ण झाले आणि माघ शुक्ल चतुर्थीला दुपारच्या वेळी आदिती मातेचा उदरी जन्म घेतला. सर्व देवांनी गणरायाचे साजिरे गोजिरे बालरूप पाहून स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. सर्व नद्या आणि देवश्रिया वेषांतर करून बाळाला न्हाणी घालण्यासाठी आल्या. बाळाला न्हाऊ घातले. बाळलेणी घातली. धुपटात गुंडाळून पाळण्यात घातले. सर्वांच्या उपस्थितीत बाळाचा नामकरण सोहळा पार पडला. देव, ऋषीमुनी, मानव या सर्वांच्याच रक्षणार्थ आणि त्यांच्या उत्कट इच्छेमुळे गणरायाने हा जन्म घेतला.
म्हणून बालकाचे नाव मोहोत्कट ठेवण्यात आले. सर्व देवतांनी आपल्याकडील शक्ती, आयुधे यांचे वरदान मोहोत्कटाला आशीर्वाद स्वरूपात दिले. कालांतराने ह्याच मोहोत्कटाने देवांतक आणि नरांतकांचा वध हा केला आणि त्रिलोक्याला भयमुक्त केले. मित्रांनो, तुमचाही बाप्पावर विश्वास असेल तर एक सबस्क्राईब बाप्पासाठी नक्की करा. मोहोत्कट भगवान की जय. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.